वड्या खूप छान लागतात. तुम्ही पण करून बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण पाटवडी किंवा थापीवडी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही पाटवडी खूप छान लागते, चवीला अप्रतिम लागते, एकदम झणझणीत आणि चणचणीत असते, तोंडाला चव आणते. आणि जर बघा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये भाज्या वगैरे नसतील तर तुम्हाला ही तोंडाला चव लागत नाही. कोणतीही भाजी केली तर आपल्याला चव लागत नाही किंवा जेवावं असं वाटत नाही, इच्छा होत नाही. तर ही थापीवडी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे बघा. पाण्याचं सुद्धा 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. असं परफेक्ट प्रमाण घेऊन आपण अशी थापीवडी केलेली आहे. आणि किंवा पाटवडी म्हणतात किंवा बेसनच्या वड्यासुद्धा म्हणतात. कुणाकडे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने नावं आहेत बघा. तर आम्ही याला थापीवडी म्हणतो. पाटवडी रस्सा बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य बघा. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, गावरान लसूण घेतलेला आहे आणि 5 ते 6 मिरची घेतलेली आहेत अशा मोडून. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुमच्या तिखट तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मिरची टाकायची आहे. इथं मी मध्यम तिखटवाली मिरची घेतलेली आहे, त्याच्यामुळे थोडी जास्तच घेतलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे चाळून स्वच्छ, आणि थोडासा 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यासाठी थोडंसं एक वाटण करून घ्यायचं आहे. जिरं आणि थोडासा अर्धा ओवा टाकायचा आहे वाटणामध्ये. लसूण, मिरची आणि वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे फ्लेवर छान येतं याच्यामध्ये. वाटणामध्ये पण कोथिंबीर घातल्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्या पाणी न घालता ह्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. बघा मी इथं वाटण करून घेतलेलं आहे. पाणी घातलेलं नाही अजिबात ह्याच्यामध्ये, न पाणी घालताच ह्याच्यामध्ये वाटण करून घ्यायचं आहे. त्याचं पीठ शिजवण्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे बघा पसरट, आणि त्याच्यामध्ये आपण फोडणी करणार आहोत. तर मी इथं कढई तापलेली आहे. मी इथं 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेते. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार. याच्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी. मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये घालायचं आहे वाटण. जे आपण वाटण केलं होतं ना ते वाटण घालायचं आहे बघा. गॅस आपला कमीच करायचा आहे वाटण भाजत असताना. बारीक गॅसवरच हे वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे. खूप असं करपवायचं पण नाही जास्त. वाटण चांगलं भाजले, ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद. चांगलं मिक्स करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर, इथं आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यासाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी ठेवायचं आहे. बघा 1 वाटी झालेलं आहे, 1 वाटी ओतले पाणी. आता आणखीन आपल्याला अर्धी वाटी पाणी ओतायचं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे मी परफेक्ट प्रमाण सांगत आहे बघा तुम्हाला. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे तर त्यासाठी 1.5 वाटी पाणी लागणार आहे आपल्याला. आणि पाण्याला आपण चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे 1-2 मिनटं. ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि ह्याला चांगली उकळी येऊ देऊया खळखळून. बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. गॅस कमी करायचा आहे आता आपण. गॅस कमी केल्यानंतर एक हाताने असं टाकायचं आहे आणि एक हाताने असं ढवळत राहायचं आहे बघा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. पीठ आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे बघा. काय मस्त झालेलं आहे आपलं पीठ. आता याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपण चांगलं याला वाफ काढून घ्यायची आहे. पीठ आपलं 2 ते 3 मिनटं चांगलं वाफरलंय बघा. आपण याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि एका ताटामध्ये आता आपण थापून घेऊया. मी इथं ताटाला तेल लावून घेतलेलं आहे बघा अगोदरच. याच्यामध्ये टाकून घेऊया असं ना, पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला पाण्याचा हात द्यायचा आणि हे थापून घ्यायचं आहे असं बघा. मी ताटामध्ये सरळ काढून घेतलेलं आहे पीठ. आणि थोडं थोडंसं आपण हाताला पाण्याचा हात द्यायचा आहे
आणि असं पसरवून घ्यायचं बघा. ही एकदम पातळ ही नसते अशी आणि खूप जाड ही नसते बघा अशी. असं तुम्हाला जर हाताला चटके बसत असतील किंवा पेला किंवा एखादी वाटी घेऊन ना तर असं दाबलं तरी चालतंय, पण मी हाताने दाबून घेतले बघा. हाताला थोडेसे चटके बसतात पण काय नाही होत. ताटामध्ये आपण थापून घेतलेला आहे, तर ह्याच्यावर टाकून घेऊया सुक्या खोबऱ्याचा खीस. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर आणि आपण खोबऱ्याचा खीस टाकलेला आपण एकदा असं दाबून घेऊया म्हणजे चिटकून बसलेल्याला. बघा किती छान झालेली आहे आपली वडी. एकदम 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी पाणी ठेवलेलं आहे. परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. कोणत्याही भांड्याने पीठ मोजून घेतलं असेल ना त्याच भांड्याने आपण पाणी ठेवायचं आहे बघा. 1.5 वाटी एकदम परफेक्ट प्रमाण होते. असं दाबून घेतलेलं आहे आणि आपण ह्याला आता 10 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटांनी मग थंड झाली ना चांगली की मग आपण हे कट करून घ्यायची आहे. वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत, आता आपण कट करून घेऊया. बघा आपल्याला लहान मोठी साईज आकार कसा पाहिजे अशा आपण कट करून घ्यायचे आहेत. खूप मस्त झालेल्या आहेत बघा आपल्या वड्या. बघा तुम्हाला एक काढून सुद्धा दाखवते. सहज आपल्या वड्या निघतात बघा. अजिबात खाली चिटकलेलं वगैरे नाही. बघा कशी झाली दीदी वडी? होय, आवडल्या का वड्या तुला? छान झाल्या? होय, तिखट झाल्यात झणझणीत.